नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची 2023 साठीची 717 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याच्यामध्ये कुठले कुठले पदे भरले जाणार तर त्याच्यामध्ये आहे लघुलेखक निम्न श्रेणीचे 5 पदे आहेत, लघुटंक लेखकचे 18 आहेत, जवान राज्य वाहन उत्पादन शुल्क जे आहे ते 568, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क 73 आणि चपराशी पदाचे एकूण 53 अशी एकूण 717 पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। परीक्षेचा कालावधी जे आहे तर ते 5 जानेवारी 2024 ते दिनांक 17 जानेवारी 2024 या दरम्यान असेल। लघुलेखक निम्न श्रेणीचे जे पदे आहेत ते सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आली आहे। कॅटेगरी वाईज तुम्हाला बघायचं आहे, आरक्षणाच्या तरतुदीनुसार त्याची विभागणी आहे। लघुलेखकचे जे पदे आहेत त्याची सामाजिक समांतर आरक्षणानुसारची जागांची विभागणी आहे, तर ती अशा प्रकारची आहे। तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार आहात तर त्याच्यानुसार तुम्हाला ते पद भरायचं आहे। त्यानंतर जवान राज्य उत्पादन शुल्क हे जे पद आहे तर त्याच्यामध्ये मग सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्याची पण विभागणी करून देण्यात आलेली आहे। मग तुम्ही कुठल्या याच्यामधनं फॉर्म भरणार तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा अर्ज पाहायचा आहे। ज्याच्यामधून तुम्हाला ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरायचा आहे त्याच्यानुसार त्याची विभागणी आहे। त्यानंतर जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आली जागांची। एकूण जागा ज्या आहेत 73 आहेत। त्यानंतर आहे चपराशी या पदासाठीची एकूण 53 पदे आहेत, त्याची पण सामाजिक समांतर आरक्षणानुसार विभागणी करून देण्यात आली आहे। मग तुम्ही बघायचं आहे नागपूर जे विभाग आहे तिथलं जागांची विभाग, त्यानंतर भंडारा आहे, गोंदिया आहे, अमरावती आहे, त्यानंतर वाशिम आहे, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, रायगड, परभणी, गडचिरोली, अहमदनगर अशा प्रकारची विभागणी करून देण्यात आली। जिथले जिथले जागा आहेत त्याची विभागणी आहे। त्यानंतर टीप आहे प्रशासकीय कारणास्तव वर नमूद विविध संवर्गातील भराव्याच्या पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल होऊ त्यात वाढ अथवा घट करण्याची शक्यता आहे। स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांची एकूण संख्येत बदल करण्याचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे। विविध न्यायालयीन याचिका प्रकरणाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून भराव्याची पदसंख्या व त्यानुसार सामाजिक समांतर आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। त्यानुसार वेळोवेळी सुधारणा केल्या जातील। नियुक्तीनंतर प्रशासकीय कारणास्तव जिल्ह्यातील संबंधित संवर्गातील पदसंख्येत बदल झाल्यास निवड झालेल्या प्रतीक्षा सूचीमधील उमेदवारांची अन्य जिल्ह्यात समायोजन बदली करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची। भरावयाच्या पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी अशा प्रकारच्या आहेत। मग तुम्हाला कॅटेगरीनुसार ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरायचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते व्यवस्थित रीड करायचं। मग कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत। कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञे म्हणजे घेता येणार आहे। सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 चा कलम 20 नुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल याचीही नोंद घ्यायची आहे। खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे ते अशा प्रकारचं असणार आहे। म्हणजे जर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर तो इन्स्ट्रक्शन पॉईंट देण्यात आला आहे हायलाईट करून। त्यानंतर दिव्यांगाचं आरक्षण आहे, दिव्यांगाचा लेखनी व अनुग्रह कालावधी, त्यानंतर अनाथाचं आरक्षण आहे, माजी सैनिकाचं आरक्षण आहे, आवश्यक प्रमाणपत्रे कुठले कुठले लागणार माजी सैनिकाला, प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण आहे, भूकंपग्रस्ताचे आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याचं जे आरक्षण आहे ते अशा प्रकारचं आहे। वेतन श्रेणी जी आहे पदानुसार तर ती अशा प्रकारची असणार आहे। मग लघुलेखक निम्न श्रेणीची वेतन श्रेणी आहे, लघुटंक लेखकची वेतन श्रेणी आहे, जवानची वेतन श्रेणी आहे, जवानी वाहन चालकची वेतन श्रेणी, तसेच चपराशी या पदासाठीची जी वेतन श्रेणी आहे ती देण्यात आलेली आहे। कॅटेगरी वाईज जे वयोमर्यादा आहे तर ती देण्यात आलेली आहे। कुठल्या पदासाठी तुम्हाला किती वयोमर्यादा लागणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला बघून घ्यायचं आहे। लघुलेखक निम्न श्रेणी हे जे पद आहे तर त्याच्यामध्ये किमान तुमचं 18 आणि कमाल जे वयोमर्यादा आहे ते ओपनसाठी 40 आहे। मागास असाल, आर्थिक दुर्बल घटक अनाथ असाल तर तुम्हाला 45 आहे। त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे वयोमर्यादा कॅटेगरीनुसार देण्यात आले, तसेच पदानुसार वयोमर्यादा देण्यात आलेले ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। शैक्षणिक अर्हता जी आहे
तर ती प्रत्येक पदानुसार देण्यात आलेली आहे. लघुलेखक निम्न श्रेणीसाठीची जी वेतन हे आहे शैक्षणिक अर्हता आहे तर ती आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची मराठी 30 आणि इंग्रजी 40 झालेलं असणं आवश्यक आहे. लघुलेखनाची गती 100 प्रतिशब्द मिनिट असं असतं आहे. लघुटंक लेखकसाठी तुमचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. लघुटंक लेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क जे आहे जवान माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जवान वाहन चालकसाठी 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. चपराशी या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शारीरिक पात्रता देण्यात आलेली जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. मग पुरुषासाठी जे आहे ते 165 सेंटीमीटर म्हणजे अनवाणी पायाने, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि किमान फुगून 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. वजन याला लागू नये. महिला उमेदवारासाठी 160 सेंटीमीटर अनवाणी पायाने, इथे छाती फुगून छातीचा काही क्रायटेरिया नाही आहे महिलांसाठी, परंतु वजनाचा क्रायटेरिया आहे 50 किलोग्राम. महिलांचं वजन किमान 50 किलोग्राम तरी वजन असणं आवश्यक आहे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे संपूर्ण डिटेलमध्ये. त्यानंतर अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे ते देण्यात आलेले. तर लघुलेखक निम्न श्रेणी हे जे पद आहे लघुलेखक लघुटंकलेखक जवान राज्य उत्पादन शुल्क यांच्यासाठी बुद्धिमापन चाचणी सामान्य मराठी व इंग्रजी परीक्षेचा दर्जा जो असेल तर तो असेल मराठी व इंग्रजी आणि प्रश्नसंख्या जी आहे 120 गुण असते. 120 परीक्षेचा कालावधी 1.5 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटाचा. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असतील. जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कमध्ये 120 प्रश्न 120 गुणांसाठी 1.5 तासाचा वेळ असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न असतील. त्यानंतर चपराशी ह्या पदासाठीचे पण 200 प्रश्न 200 गुण 2 तासाचा कालावधी असेल. मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी सामान्य घटकावर प्रश्न असतील. त्यानंतर उपनियुक्त नमूद विषयातील खालील घटक जे आहेत मग तो अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. त्यानंतर परीक्षेचे टप्पे कसे असतील तर ते देण्यात आले. तर लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी असेल राज्य उत्पादन शुल्क विभागातले जवान या पदासाठी. त्यानंतर जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी. हलके व मोटर वाहन चालवणे, जड मोटर वाहन चालवणे. सदर चाचणी ही फक्त जवानी वाहन चालक या पदासाठीच लागू असेल. चपरासीसाठी फक्त लेखी परीक्षा असेल. लघुटंक लेखक तसेच लघुलेखक निम्न श्रेणी यांच्यासाठी लेखी परीक्षा असेल आणि लघुटंक लेखन कौशल्य चाचणी घेतली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 200 गुण असणार आहेत. त्यानंतर मग तुम्ही बघू शकता शारीरिक पात्रता पडताळणी मैदानी चाचणी जवानी वाहन चालकसाठीची कशी असणार आहे त्याच्या संदर्भातल्या तरतुदी येत आहे. लेखी परीक्षा करताना नकारात्मक गुण पद्धती 1/4 असणार आहे. निवड प्रक्रिया देण्यात आली कशी केली जाणार त्याच्या संदर्भातले संपूर्ण डिटेल आहे. 1/10 याप्रमाणे याच्यामध्ये भरती प्रक्रिया राहील. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. अर्ज करण्याची पद्धत काय आहे, अर्ज सादर करण्याचे टप्पे काय आहेत ते देण्यात आले. TCS मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करताना लागणार आहेत, आवश्यक जे शालेय डॉक्युमेंट आहे तुमचे वैयक्तिक डॉक्युमेंट आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये बॉक्स देण्यात आलेला आहे. त्यानंतर अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. अर्ज करायला सुरू होणार आहे 17 नोव्हेंबर 2023 पासून ते 1 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ऑफिशियल ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करायचा आहे. कुठल्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याच्यानुसार तुम्हाला देण्यात आलेले. अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क देण्यात आले. अराखीव आणि राखीव प्रवर्गासाठीची परीक्षा शुल्क आहे. तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करणार त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षा शुल्क बघायचे आहे. नॉन रिफंडेबल असणार आहे. अर्ज करताना तुम्हाला कुठल्या अडचण वाटल्यास काही प्रॉब्लेम आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. तर ही होती राज्य उत्पादन शुल्क विभागाची 2023 साठीची प्रसिद्ध झालेल्या जाहिराती संदर्भातली माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.